नमस्कार मित्रांनो. तर आता खूप दिवस झाले मी व्हिडिओज टाकत नाही. याचं कारण आहे, कारण घरी कार्यक्रम होता आणि मी बाहेर गेलो होतो. त्याच्यामुळे मी ट्रेड करत होतो, पण मला रेकॉर्डिंग करायला जमत नव्हतं. त्याच्यामुळे मी रेकॉर्ड केलं नाही, कारण घाई गडबडीत जमत नव्हतं. आणि माझी आता काय झालं, सध्या जॉबवर 1 महिना फर्स्ट शिफ्ट आहे. त्याच्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओज टाकू शकत नाही. कारण कसं माझी सेकंड नाईट होती तेव्हा मी व्हिडिओज टाकायला मला जमत होतं, पण फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे मला जमणार नाही. तर केव्हा जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओज टाकेन. आणि आज काय झालं, काल मार्केटमध्ये न्यूज होती. वॉरची न्यूज होती. त्याच्यामुळे मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि आपली स्ट्रॅटेजी नंबर 1 मध्ये ट्रेड बसवत होता. पण मला काय झालं, न्यूजमुळे मी काय केलं, मला शुअर होतं का फर्स्ट अप मूव्हमध्ये लगेच खाली येणार. त्याच्यामुळे मी 5 मिनिटावर 9:30च्या नंतर लगेच एंट्री घेतली आणि आपला जो स्ट्रॅटेजी नंबर 1चा जो रूल आहे, तीनदा आपण स्टॉप लॉस देणार त्याच्या आणि टार्गेट मोठा ठेवणार. तर मी काय केलं, मी पहिल्या 2 स्टॉप लॉस आपले हिट झाले. कारण वॉरमध्ये कसं असतं, मार्केटमध्ये खूप सारी व्हॉलटिलिटी असते. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे आपले पॉईंट स्टॉप लॉस 10 पॉईंटचे आहेत, त्याच्यामुळे लगेच हिट होतात. त्याच्यामुळे मी तेव्हा 2 स्टॉप लॉस हिट झाले आणि तिसरी एंट्री केली आणि तिसरी एंट्रीला आपला ट्रेड चालला. पण आपला टार्गेट होता ₹7,500 कारण जेव्हा 7,500 टॉप टार्गेट घेतला असता तेव्हाच आपला रिस्क टू रिवॉर्ड मॅच झाला असता. त्याच्यामुळे मी थांबलो. आणि कसं असतो, आणि मी स्टॉप लॉस ट्रेल पण नाही केला, कारण कसं असतं वॉरच्या वेळी मार्केट एवढा व्हॉलटाईल करतो का 100 पॉईंटचे पण मुवमेंट होतात. आणि मी काय केलं, मी स्टॉप लॉस ट्रेल नाही केला. त्याच्यामुळे मी स्टॉप लॉस इंटॅक्ट ठेवला होता. कारण आपला आज एक मोटिव्ह होता, एक तर लॉस घ्यायचा नाही तर मोठा प्रॉफिट घ्यायचा. म्हणून मी स्टॉप लॉस पण ट्रेल नाही केला आणि जसा 4,500चा प्रॉफिट दिसला आणि मार्केट सडन एक रिव्हर्सल दिला आणि आपला स्टॉप लॉस हिट होऊन आज आपल्याला ₹2300 लॉस झालाय. धन्यवाद.